भाजप शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मानवत नगर परिषदसाठी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मानवत शहरातून भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करत मानवत नगर परिषदेत एकूण 11 प्रभाग असून 22 उमेदवार व एक नगराध्यक्ष पदाची जागा आहे। येथील नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे। मानवत नगर परिषदेच्या नगराध्यक्षसाठी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार अंजली महेश कोककर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे। आज काढण्यात आलेल्या रॅलीच्या नंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी व्यासपीठावर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर, शिवसेनेचे नेते सईद खान, बाळकिशन चांडक, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, प्रेरणा वरपुडकर, नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार अंजली महेश कोककर सह नवनिर्वाचित उमेदवार व भाजप शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी अधिक माहिती दिली। उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस म्हणून मानवत येथे शिवसेना भाजप युती करून आम्ही इथे लढत आहोत। अंजली महेश कोककर ह्या आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर 22 लोकांचे आम्ही या ठिकाणी अर्ज भरलेले आहेत। आणि तुम्ही बघितलं असणार महिलाची गर्दी केवढी होती। हजारोंच्या संख्येने या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महिला मंडळी होत्या आणि त्यांची उपस्थिती दाखवून देते की बिहार सारखा वन वे निकाल ह्या मानवत नगरपालिकेचा लागणार आहे। शिवसेना आणि भाजपा युतीला या मानवत शहरातील लोक भरभरून अशी पसंती देणार आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब, शहर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी 2014 पासून या ठिकाणी माजी आमदार मोहनभाऊ फड असताना या शहराच्या विकासासाठी भरभरून निधी दिला। परंतु मागच्या काही काळामध्ये काही लोकांनी फक्त स्वतःची घरं भरण्याचं काम केलं आणि आता परत राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी मग मानवत शहरामध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, पाण्याची वाढीव पाईपलाईन असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घरकुलाच्यासाठी स्वतःच्या हक्काची जागा अजून ह्या मंडळी देऊ शकलेले नाही। ती जागा देण्यासाठी म्हणजे 450च्या वरती लोकांना पंतप्रधान आवास योजना, शहरी आवास योजनाचे घरकुलं मंजूर झाले, पण त्यांची जागा, त्यांच्या हक्काची जागा नावावर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। ज्यांना जागेअभावी घरकुलापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी घरकुलं देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। स्वच्छ सुंदर असं शहर हे बनवणार आहोत। एवढंच नाही तर ही मानवत शहर म्हणजे हे मोठी बाजारपेठ ही अनेक वर्षांपासून आहे। याचं स्वरूप परत चांगलं एकदा आणून, कारण की मधल्या पिरियडमध्ये काही लोकांनी गुंडागर्दी करत या शहराचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण या शहराचं वैभव परत आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत। आणि या शहरातील प्रत्येक तरुणाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आम्ही सर्वजण मिळून आमच्या नगराध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी मिळून काम करणार आहे। सुज्ञ मतदार आहे, हा शांतता प्रिय मतदार आहे, विकासाचा बाजूने कौल देणारा मतदार आहे आणि स्वतःच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी कोणता पक्ष, कोणता उमेदवार चांगला आहे ह्याची चांगली परख हे मतदार बंधू भगिनी करू शकतात। म्हणून सगळ्यांना मला विनंती करायची की शहराचा राहिलेला विकास पूर्ण करून घेण्यासाठी शिवसेना भाजपा युतीच्या सर्व उमेदवारांना आपण निवडून द्या।